घरी जायला दिलेली परवानगी म्हणजे काला नसतो. झालंय आता निघायला हरकत नाही, सगळं झालंय म्हणजे काला असं नाही. काला एक आणि काल्याचं जे स्वरूप आहे ना ते वारकरी संप्रदायाने ज्या पद्धतीनं या समाजाच्या समोर महाराष्ट्राच्या समोर मांडलं ते फक्त सांप्रदायिक वारकरी संप्रदायातच हा काला मिळतो, बाहेर कुठेही काला मिळत नाही. आपण भागवत कथा करणारे उत्तर प्रदेशातले अनेक मोठे विद्वान महात्मे ऐकले असतील, पाहिले असतील, पण द्वैत संप्रदायामध्ये काला नाही. अद्वैत संप्रदायामध्येच काला नाही, द्वैतामध्ये काला नाही, द्वैत विचारात काला नाही. आपण पहा कुठे जगद्गुरु शंकराचार्यांचं तत्वज्ञान जिथे अभ्यासलं जातं, ज्या परंपरांमधून अनुभवलं जातं आणि ज्या परंपरा वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ आणि एकजीव झालेल्या आहेत त्या परंपरांमध्येच काल्याला महत्व येतं आणि काल्याचं चिंतन मांडलं जातं. अगदी सरळ बाहेर ठिकाणी कीर्तन होताना दिसतात, पण बाहेर सर्वत्र कीर्तन शब्दाचा अर्थ करताना फक्त नामस्मरण एवढाच अर्थ केलेला दिसतो. तुम्ही कुठले गीतेवरच्या टीका काढा, सततम कीर्तयंतो माम याच्यातल्या कीर्तन पदावरचं भाष्य जर आपण पाहिलं तर जगद्गुरु शंकराचार्यांसकट सगळ्यांनी जे भाष्य केलंय ते कीर्तन शब्दाचा अर्थ नामस्मरण आणि तसाच अर्थ शास्त्रदृष्टीने व्याकरण दृष्टीने होतो, याच्याबद्दल वाद नाही. पण ज्ञानोबारायांनी मात्र कीर्तन शब्दाला एक नवा आयाम दिला. कीर्तन म्हणजे नुसतं नामस्मरण एवढं करून ज्ञानोबारायांनी सोडून दिलं नाही. कीर्तन या संकल्पनेचा विस्तार करताना, कीर्तन या संज्ञेचा विस्तार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला जी एक उंची दिली, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या ठिकाणी एक व्यापकत्व ठेवलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या नामस्मरणाला विचाराशी जोडून देण्याचं जे कौशल्य आपल्या समोर मांडून दिलं, जी पद्धत मांडून दिली ती जर आपण बघितली तर कीर्तन म्हणजे काय आहे याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी जसा केला तसा गीतेवर टीका करणाऱ्या जगताच्या पाठीवरच्या कोणत्याही टीकेमध्ये हा अर्थ आलेला नाही. फक्त आणि फक्त ज्ञानोबारायांनी हा अर्थ सूचित केला. कीर्तन म्हणजे नामस्मरण, पण ज्ञानोबाराय म्हणतात नुसतं नामस्मरण नाही. या श्लोकाखालची ज्ञानोबारायांची भूमिका आपण पहा. ज्ञानोबाराय बोलतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाबरोबर जिथं आत्मचर्चा होते त्याला कीर्तन म्हणा. विठ्ठल आणि या कीर्तनामधला जो काला आहे तो काला इतक्या उंचीचा आहे, काल्याकडे बघताना दुर्दैवाने त्या भावनेने बघितलं जात नाही ज्या भावनेने जुन्या काळामध्ये बघितलं गेलं. जुन्या काळामध्ये काल्याच्या कीर्तनाकडे ज्या गांभीर्यानं बघितलं गेलं त्या तेवढं गांभीर्यानं आज बघितलं जात नाही, कारण जुन्या कीर्तनकारांना दिवसाला एकच कीर्तन होतं. त्यामुळं काला करायचा म्हणजे झटपट काहीतरी उरकायचं, भगवंताचं चरित्र सांगायचं, दाढी बेडीची गाठ मारली आणि ती सुटली की हेही सुटलं. हा काला नाही. काल्याचा अधिकार, काल्याचं प्रयोजन, काल्याचा हेतू, काल्याचं कारण, भागवतामध्ये काल्याचं चिंतन ज्या अध्यायामध्ये आलं ते 3च अध्याय आणि या 3ही अध्यायामध्ये भागवतांनी सुद्धा काला म्हणून विशेषत्वानं काही सांगितलेलं नाही. ब्रह्मदेवाच्या अभिमानाचं हरण सांगणारे हे 3 अध्याय की ज्या अध्यायामध्ये एका अध्यायामध्ये बिभ्रत वेणून जठरपटयो हा श्लोक आला आणि म्हणून हे 3 अध्याय काल्याचे म्हणून सांगितले जातात. पण भागवतांनी सुद्धा काल्याला तेवढं महत्व दिलं नाही जेवढं आपल्या वारकरी संतांनी काल्याला महत्व दिलं. म्हणून हा अभंग मला काल्याकरता महत्वाचा का वाटला त्याचं एक पहिलं कारण असं आहे की हा अभंग जरा स्पष्ट बोलायचं झालं आणि थोडं तात्विक परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर हा अभंग म्हणजे काल्याच्या कीर्तनाचं आणि काला या संकल्पनेचा अनुबंध चतुष्टय. विठ्ठला विठ्ठला
कसा आहे, काय आहे, त्याचा प्रत्येक एक अधिकारी कोण, विषय काय, संबंध काय, प्रयोजन काय वगैरे वगैरे लावत बसायला आपल्याला वेळ नाही, कारण मला वेळ कमी दिलाय. आता जे जे मला सांगायचं होतं आणि सांगता येणार नाही, किंवा जे मुळातच मला सांगता येणारं नव्हतं ते तुमच्या नावावर मी खपवणार. मला सांगायचं होतं पण वेळ नाही. म्हणजे ज्यांना वक्ता व्हायचंय त्यांनी ही कला पहिली आत्मसात केली पाहिजे, बाकीचं नंतर येत राहतं. हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. मला फार सांगायचं होतं पण वेळच नाही, किंवा मग नंतर बघू, नंतर बघू. आता हा नंतर कधी येत नसतो, हे वक्त्यालाही माहिती असतं आणि जाणकार श्रोत्यांनाही हे माहिती असतं. त्यामुळे त्या अनुबंध चतुष्टयाचा जो विचार आहे तो आपण नंतर पाहू. त्याचा विस्तार मला करायचा नाही. हा अभंग काल्याच्या कीर्तनाचा अनुबंध चतुष्टय आहे, एवढा एक विचार महत्वाचा आहे. आणि हा अभंग घेण्याच्या मागे जो दुसरा हेतू आहे तो हेतू चालू प्रयोजनाशी निगडीत आहे. कारण इतकं सुंदर घर उमेश महाराजांनी बांधलं आहे, इतकं सुंदर आहे. पण या घराचा विचार करायचा झाला तर एकच चरण मला या घराच्या संबंधात, उमेश महाराजांच्या संबंधात आणि काल्याच्या कीर्तनाच्या संबंधात सांगावंसं वाटतं. घर फार सुंदर आहे, पण इथं एक खेळो एकाशी एवढीच उणीव आहे. आणि हेच हा अभंग घेण्याचं प्रयोजन आहे. काय होतं महाराज, अभंगाचा जो अर्थ येतो का तुमच्या डोक्यात अर्थ येतो? आता कीर्तन माझं काय होतं महाराज, अरे मला तुमच्या ह्याच्याविषयी मला काही म्हणायचं नाही. जे तुमच्याकडे किती लांबून लांबून लोक आहेत केवळ तुमच्यावरच्या प्रेमामुळे, म्हणजे दुसरं काही आळंदीत येण्याचं आजचं प्रयोजन विशेष नाहीये. आजचं सगळ्यांचं आपलं आळंदीत येण्याचं एकच प्रयोजन आहे, उमेश महाराजांच्या घराची वास्तुशांती. बरोबर आहे, कुणाचंच दुसरं प्रयोजन नाही. आणि हे मंडळी खूप खूप प्रेमाने तुमच्यापर्यंत आली आहे. आणि एवढं प्रेम त्यांच्या अंतःकरणात तुमच्याबद्दल निर्माण होण्याचं कारण एकच आहे की तुम्ही त्यांच्यावर एवढं प्रेम वारंवार केलेलं आहे. पुन्हा पुन्हा त्यांच्याशी संपर्क आहे, पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे जाणं आहे, अत्यंत निरपेक्ष अंतःकरणानं सेवा करणं आहे. जी काही आपल्या संप्रदायाच्या नियमावलीमध्ये सांभाळून राहून तुमच्या अत्यंतिक गोड चाली, तुमचं निरूपण, तुमचा स्वभाव, हे सगळंच कदाचित या लोकांना आकर्षित करण्याकरता कारण ठरलं असेल, याच्याबद्दल नाही. पण मी आपल्याला एवढ्या करता बोललो की ही जी मंडळी मुद्दाम तुमच्या करता आली आहेत ना, या मंडळींना याच्यामुळे फार त्रास होतो. कशाचा त्रास होतो की तुमच्या करता ही मंडळी आली, तुमच्या वास्तुशांती करता आली, काहीतरी तुम्हाला आहेर आणला पाहिजे. हा आहेर आणताना फार त्रास होतो, भयंकर त्रास होतो. आप आपणामध्ये एक खेळो एकाशी. आणि हा अभंग घेण्याच्या मागे हेतू एवढा आहे. अभंग प्रसिद्ध आहे. काला संप्रदायाचं वैभव आहे. काला म्हणजे आपण ज्या लक्षित लक्षणेने ऐक्याचा विचार अनेक ठिकाणी सांगतो, भागत्याग लक्षणेने ऐक्याचा विचार आपण सांगतो. त्या सगळ्या ऐक्य विचाराचा आता उहापोह करायचा मला नाहीये, कारण काला असा कुणालाही मिळत नाही. त्याच्याकरता एक अधिकारी असावा लागतो. कुणाला काला मिळतो, कोण काला सेवन करू शकतो, याचं आपल्याला वेगवेगळ्या अंगाने चिंतन करता येणं शक्य आहे. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तुकोबरायांच्या भाषेमध्ये तर एके ठाई काला तुका म्हणे भावी काला.
एकेठायी झालेला जो भाविक आहे त्या भाविकाला काला मिळत असतो असं तुकोबारायांचं स्पष्ट म्हणणं आहे. त्याच्याकरता एकेठायी होता आलं पाहिजे, एकेठायी होता आलं पाहिजे. आणि ते एकेठायी होण्याकरता काय करावं लागतं वगैरे वगैरे, काल्याकरता जे जे करावं लागतं ते सगळं करावं लागतं. चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई बैसू जेऊ एकेठायी, एकेठायी काला तुका म्हणे भाविकाला. एकेठायी होण्याकरता चला वळू गाई. काही काही गायी वळू बरोबर आल्या तरच एकेठायी होता येतं असंही त्याचा काही अर्थ नाही. वळू म्हणजे आपली इंद्रिय वळू, आपली इंद्रिय जी विषयाच्या दिशेनं पांगलेली आहे. परांची खाणी व्यतृणस्य तस्मात् परां पश्यति नांतरात्मन वगैरे वगैरे उपनिषदाच्या प्रमाणाने आपल्याला ते पाहता येतं. त्या सगळ्या गायी वळून भगवंताच्या चरणाजवळ एकत्रित आणणं आणि त्या ठिकाणी एकत्रित होणं याला एकेठायी येणं असं म्हणतात. आणि असा एकेठायी झालेला जो भाविक आहे त्याला काला मिळतो. एकेठायी काला तुका म्हणे भाविकाला. एकेठायी झालेला भाविक त्याला काला मिळतो. मी श्लेष सांगतो परवा बोलल्याप्रमाणे. एकेठायी काला तुका म्हणे भाविकाला म्हणजे भावी कालामध्ये ज्या भाविकाला काला पाहिजे त्यांनी एकेठायी झालं पाहिजे. असं ज्याला काल्याची अपेक्षा आहे त्यांनी एकेठायी यावं, पण नुसता एकेठायी येणार याला काला नाही. तो एकेठायी आलेला असावा पण तरीही तो भाविक असावा. परमात्मा स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानानंतरही त्याची भक्ती अप्रतिहत चालू असावी तर त्याला काला मिळतो वगैरे वगैरे. आपण नेहमी सांगतो, त्या संबंधात विस्तार करण्याचं कारण नाही. परंतु तुकोबारा या भाविकाला काला म्हणजे याला काहीतरी एक अधिकार लागतो, याला कोणीतरी संपन्न लागतो. आणि जगतामध्ये असे भाविक फार दुर्लभ असतात. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा, आवश्यक तो शेवट यर वाऊगी खटपट. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा, एखादा कोणीतरी विरळा असा तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं एखादा कोणीतरी तसा असतो. मग याच्या करता म्हणून हा काला जर आपल्याला सेवन करायचा असेल, हा काला जर घ्यायचा असेल तर आपल्याला अधिकार संपन्नता पाहिजे. अधिकाराचा विचार आला की अनुबंध चतुष्टय आला. अधिकार संबंधाशिवाय येत नाही, अधिकार प्रयोजनाच्या जाणीवेशिवाय येत नाही, अधिकार विषयाच्या जाणीवेशिवाय येत नाही. ज्याला विषयाची जाणच नाही तो त्या विषयाचा अधिकारी होऊच शकत नाही. अगदी सरळ आणि साधं बोलायचं झालं तर. म्हणून या अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं या काल्याकरता अधिकारी कोण आहे की जो एक खेळो एकाशी, जो आपणामध्ये मिळालेला आहे आणि तरीही जो एक एकाबरोबर खेळतोच आहे तो या काल्याचा अधिकारी. बरं, या काल्यामधून काय प्राप्त करून घ्यायचंय, या काल्यामध्ये काय मिळवायचंय, या काल्याचं प्रयोजन काय, या काल्याचा विषय काय, या एकाच चरणामध्ये आपल्याला सगळंच मिळून जाईल. आपणामध्ये मिळो हे या काल्याचा प्रयोजन आहे. एक खेळो एकाशी विषय. या काल्याचा अधिकारी कोण आहे तर या काल्याचा अधिकारी जे माझ्यासारखे या खेळामध्ये मला अनुकूल असणारे गडी आहेत ते सगळे गडी या काल्याचे अधिकारी आहेत. हा झाला अधिकारी. आपणामध्ये हा झाला विषय. एक खेळो एकाशी हे झालं प्रयोजन. आणि आता संबंधाचा विचार करताना दोन पद्धतीने याचा विचार करावा लागतो. एक अन्वयी संबंध असतो आणि दुसरा व्यतिरेकी संबंध असतो. तुकोबाराय या अभंगामध्ये संबंधाचा विचार करताना दोन पद्धतीने व्यतिरेकी विचार आपल्याला सांगतात. संबंधाचा एक म्हणजे जे भ्याड आहेत त्यांच्याशी काडीमोड घ्या म्हणजे तसा संबंध इथे नको आहे, हा एक व्यतिरेकी संबंध आहे. आणि तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी, असा विटाळशी इथं काल्यामध्ये नसावा हा व्यतिरेकी संबंध. म्हणजे विटाळशी नसावा याचा अर्थ शुद्ध असावा. आणि अशी शुद्धता ज्याच्या ठिकाणी आहे त्याचा आणि परमात्मा जो काला वाटणारा आहे त्याचा जो संबंध तो संबंध इथं गृहीत धरला पाहिजे. विठ्ठला किंवा शुद्धता आणि काला हे प्रयोजन प्राप्त करून घेणारा, हे विषय प्राप्त करून घेणारा
प्राप्य प्रापक भाव संबंधानं जो काही संबंध आपल्याला जोडता येईल तो आपण बघून घ्या. तुकोबारा या अभंगामध्ये आपल्याला काल्याचा विचार सांगतात आणि या काल्याकरता म्हणून या अभंगामध्ये तुकोबारायांनी परमात्मा आणि संत म्हणजे तुकोबाराय या दोघांचा संवाद आपल्या समोर मांडला. हा संवाद कशा करता मांडला? हा संवाद आहे. का संवाद आहे? कारण निवडा भिन्न यातुनी अशी आज्ञा आहे, विधी आहे या अभंगात. आता तो विधी कोणता मानायचा वगैरे वगैरेचा विचार करत बसत नाही. तो नियम विधी आहे का, परिसंख्या विधी आहे का अजून कोणता अपूर्व विधी आहे, त्या विधीमध्ये काय कमी जास्त आहे वगैरे वगैरेचा विषय सोडून द्या. तात्विक दृष्टीने मला आता त्याचा विचार करायचा नाही. पण निवडा हे प्रयोजन सांगण्यात आलं ना. निवडा याच्यातून वेगळं करा, वेगळं करा हा विधी झाला. विधी विध्यर्थक भूमिका झाली वेदाच्या दृष्टीने, वेदांताच्या दृष्टीने. आणि जिथे विध्यर्थक भूमिका येते तिथे विधीचा जो विचार करावा लागतो तो या 3 पद्धतीने केला जातो. वेदांतामध्ये नेहमी सांगितला जाणारा विषय. आता मला त्याची विशेष चर्चा करायची नाहीये. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय आणि भगवान यांचा संवाद आहे असं मी म्हणतोय. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी, यातून माझे गडी कोण कोण आहेत हे भिन्न निवडा हे तुकोबाराय बोलताय, हे भगवान बोलताय. कोण कोणाला बोलतं याचे पुन्हा स्वतंत्र विचार आहे. माझ्या दृष्टीने मी सरळ सांगून जातो. भगवान तुकोबारायांना हे सांगतायत की या काल्याच्या खेळाकरता माझे गडी कोण कोण आहेत ते तुम्ही निवडा. आणि मग तुकोबारायांनी नंतर ज्या भूमिका मांडल्या त्या भूमिकेमधून तुकोबारायांनी एक विचार महत्वाचा जो आपल्या समोर मांडलाय तोही मी माझ्या मर्यादित वेळेमध्ये धावता का होईना पण आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. कशा करता हे गडी निवडा? कारण हा खेळ खेळायचा आहे. आपणामध्ये मिळू, एक खेळू, एकमेकांशी खेळणं. आणि खेळाचा विचार केला तर आपल्याकडे 2 पद्धतीचे खेळ संतांनी आपल्याला सांगितले. एक प्रपंचाचा खेळ आहे आणि एक परमार्थाचा खेळ. अगदी सरळ. प्रपंचालाही खेळच म्हणतात आणि परमार्थालाही खेळच म्हणतात. ऐका, दोन्हीकडे आपल्याला हे शब्द वापरलेले दिसतात. प्रपंचही खेळच आहे आणि परमार्थही खेळच आहे. पण प्रपंच नावाचा जो खेळ आहे त्या खेळाला अजून एक शब्द देवाच्या नावाचा जोडला जातो, तो म्हणजे खेळ खंडोबा. तोही खेळच आहे. आणि हा खेळ मी म्हणतो असं म्हणून नाहीये किंवा हा विनोद करायचा होता म्हणून मला हे म्हणायचं आहे असं नाही. तर याला सुद्धा खेळच म्हटलं आणि ते नामदेवरायांनी म्हटलं. आणि या खेळाचाही विचार आपल्याला संत वाङ्मयामध्ये दिसून येतो. ब्राह्मणाचे पोर एक दिले संसाराशी पाणी. अरे या वर्गात बसणारा मी, माझ्या हातात संसार नाही. अरे तुम्ही संसारात लिप्त आहात. बापाला बोलतात शुकाचार्य. व्यास महर्षींना आश्चर्य, मी संसारात कशावरून? शुकाचार्यांनी गर्भातून सांगितलं, अरे जर तुम्ही संसार जिंकला असता तर पोराचं तोंड बघण्याची आशा कशी निर्माण झाली? ज्या अर्थी आपल्या पोटच्या पोराचं तोंड बघावं अशी इच्छा आहे तो संसार जिंकलेला का संसारात अडकलेला समजायचा आम्ही? त्यांनी सांगावं मला. ज्याच्या हातात संसार आहे, ज्याच्या हातात माया, मग भगवान आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. मम माया म्हणणारे भगवान श्रीकृष्ण आले आणि शुकाचार्यांना आश्वस्त केलं. तरी सुद्धा पूर्ण विश्वास बसला नाही. कापत कापत बाहेर आले. या खेळाला घाबरून घाबरून बाहेर आले ते. नागवेची पळून गेले रे. आणि वस्त्राचाही संग न करता भगवान शुकाचार्य तिथून पळून गेले. या खेळाला घाबरून पळून जाणारे भगवान शुकाचार्य डोळ्यासमोर आणले.
तरी आपल्याला हा प्रपंचाचा खेळ आहे हे कळण्यासारखं आहे. प्रपंच हा खेळ आहे, मला त्याच्यात फार रमायचं नाही, कारण ज्यांच्या करता मी कीर्तन करतोय तसे ते प्रपंचाचा खेळ खेळलेच नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. पण परमार्थाचा जो खेळ आहे त्यालाही खेळच म्हणतात, त्यालाही खेळच म्हणतात. आणि हा खेळ खेळणारेही संत महात्मे विस्तार करत नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख, हाही खेळच आहे, हाही खेळच आहे. परमार्थ हाही खेळ आहे आणि प्रपंच हाही खेळ आहे. पण प्रपंच आणि परमार्थाच्या खेळामध्ये अडचण अशी आहे की प्रपंचाचा खेळ हा सत्य भेदातून खेळावा लागतो आणि परमार्थाचा भेद हा कल्पित भेदातून खेळावा लागतो. विठ्ठला आणि खेळ मग तो कल्पित भेद कसा खेळायचा, काय खेळायचा वगैरे वगैरेचा विचार वेदांताने आपण भक्तिशास्त्रामध्ये नेहमी सांगितला जातो. मला त्याचा फार विस्तार करायचा नाही. पारमार्थिकम अद्वैतम द्वैतम भजन हेतवे यादृशी यदि भक्ती स्यात् सात मुक्ती शताधिका द्वैतम मोहाय बोधात प्राग जाते बोधे मनीषया भक्त्यर्थम भावितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम यासारखी प्रमाण आपल्याला त्याच्याकरता पुष्कळ उपयोगी पडतील. ज्ञानेश्वरी गाथ्यामधली सुद्धा खूप प्रमाण आपल्याला या संबंधामध्ये देता येतील. नाही असं नाही. 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे तैसे मी होवोनी संभवे भक्ती माझी वगैरे वगैरे भगवान बोलतात. तुकोबाराय बोलतात अद्वैती तो नाही माझे समाधान गोड हे चरण सेवा तुझी वगैरे वगैरे. काय जी अन्वय व्यतिरेकाने जी प्रमाण आपल्याला देता येतील ते अद्वैताच्या सिद्धीकरता म्हणूनच द्यावी लागतात. तथापि हा जो खेळ आहे हा परमार्थाचा खेळ खेळायचा असेल आणि प्रपंचाचा खेळ खेळायचा असेल तर याच्यामध्ये दुसरा भेद असा आहे की प्रपंचाचा खेळ हा त्या वेळेला रंगतो ज्या वेळेला विरुद्ध स्वभावाचा जोडीदार मिळतो. ऐका, गंभीर होऊ नका, अनुभवाचं स्मरण करा. ऐका, प्रपंचाचा खेळ त्याच वेळेला रंगतो ज्या वेळेला विपरीत स्वभावाचा सहकारी आपल्याला प्राप्त होतो आणि परमार्थाचा खेळ त्याच वेळेला रंगतो जिथं आपल्या मनासारखे गडी आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून तुकोबारायांना गडी हा शब्द विशेषत्वाने वापरावा लागला. मला गंमत वाटते, गंमत सांगतो थोडी. काला म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राचं एक उत्तुंग शिखर आहे. काल्याचा प्रसंग भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातलं एक उत्तम शिखर आहे, उत्तुंग शिखर आहे. आणि अशी 2 शिखर आपल्याला भक्तिशास्त्राच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये दिसतात. एक शिखर आहे ते काल्याचं आहे आणि दुसरं शिखर आहे ते रासक्रीडेचं. पण याच्यात गंमत अशी आहे, आश्चर्य असं आहे की रासक्रीडेमध्ये स्त्रिया नव्हत्या आणि काल्यामध्ये रासक्रीडेमध्ये पुरुष नव्हते आणि काल्यामध्ये स्त्रिया नव्हत्या. है ना? रासक्रीडेमध्ये पुरुषाला प्रवेश नव्हता. भगवान शंकराला सुद्धा स्त्रीच्या रूपात जावं लागलं तेव्हा प्रवेश मिळाला. भागवत आपल्याला माहिती आहे. रासक्रीडेमध्ये पुरुषांना प्रवेश नाही आणि काल्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही. पण याच्याही पेक्षा गंमत अशी मोठी आहे, रासक्रीडेमध्ये पुरुष नाही आणि काल्यामध्ये स्त्रिया नाहीत. पण रासाची अपेक्षा फक्त पुरुषांना असते, काल्याच्या कीर्तनात बायकांची गर्दी असते. हे गणित कसं सोडवायचं मला माहिती नाही. रास म्हणलं की पुरुषाचे कान टवकारतात आणि काला म्हणलं की बायका स्वयंपाक सोडून कीर्तनाला येऊन बसतात. रासामध्ये पुरुष नाही आणि काल्यामध्ये बायका नाहीत, पण काल्याच्या कीर्तनाला बायकाची गर्दी आणि रास बघायला पुरुषाची गर्दी. याचा विस्तार मला करायला लावू नका, माझी प्रार्थना राहील आपल्याला. तथापि याच्यातली स्त्री आणि पुरुष कोण आहे याचाही विचार आपल्याला स्वतंत्र करता येईल. आणि त्याच अनुषंगानं जर बोलायचं झालं तर रासामध्ये स्त्री लागते याचा अर्थ इथली स्त्री ही आपण स्त्री पुरुष या भेदातून जो मांडतो ती मांडतो ती स्त्री इथे नाही, तर इथं भक्ताच्या जीवनातली भगवंताची पत्नी होण्याची जी सर्वश्रेष्ठ भूमिका
गोपिकेच्या भावामधली जी सर्वश्रेष्ठ भूमिका, त्या भूमिकेवर पोचलेला जो भक्त तो रासामध्ये प्रवेश करू शकतो. आणि इथला पुरुष म्हणजे आपण स्त्री पुरुष भेद जो सांगतो तिथला पुरुष नसून ज्याने पुरुषार्थ संपन्नता ज्याला प्राप्त झालेली आहे किंवा जो पुरुषार्थ संपन्न आहे तो पुरुष इथं विचारात घेतला पाहिजे. ब्रह्मावगतिर्हि पुरुषार्थ हा, असं आचार्यांचे एक वचन आपल्याला ब्रह्मसूत्र भाष्याच्या पहिल्या सूत्रावर आढळतं. ज्याला ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली तो पुरुष इथं काल्यात अपेक्षित आहे. म्हणून एके ठाई काला, तुका म्हणे भावी काला, हा विचार करावा लागतो. आणि रासामध्ये गेलेली स्त्री ही सामान्य स्त्री नसून, जन्माला येताना स्त्रीत्व धारण करून आलेली स्त्री नसून, भक्तीच्या जोरावर जी भगवंताची प्रियतमा झालेली आहे ती स्त्री तिथं अभिप्रेत आहे. आणि म्हणून या दोन्हीकडे आपल्याला स्त्री पुरुषांची गर्दी दिसली तरी नवल वाटायला नको, पण त्यांचा अधिकार समान असला पाहिजे. या खेळाकरता, या परमार्थाच्या खेळाकरता विपरीत स्वभावाचा जोडीदार चालत नाही. म्हणून आपला जोडीदार आपल्या स्वभावाचा असावा या अपेक्षेने भगवंतांनी तुकोबारायांना हे सांगितलंय की कोण आहेत बाबा इथं माझे म्हणवले गेलेले गडी कोण आहेत याचा विचार करा. गडी म्हणण्याचं कारण असं आहे कारण भगवान कुणालाही माझं म्हणतात. आपण आता प्रमाण देऊन आलो ना, दैवी हेषा गुणमयी मम माया. माया ही पुल्लिंगी का स्त्रीलिंगी? स्त्रीलिंगी चालते. मग स्त्रीलाही जर माझं म्हणायचं असेल तर काल्यामध्ये स्त्री नको, म्हणून गडी या शब्दाचं विशेष प्रयोजन. माझे गडी इथं मला माझे सहकारी पाहिजेत. आणि हा गडी कोण आहे हे मला नाही, हे तुम्ही निवडा. हे भगवान तुकोबारायांना अभंगाच्या पहिल्या माझे गडी कोण जे अर्थ केले जातात गाथ्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडा वेगळा बदलून सांगतो. तुकोबारायांना भगवान सांगतायत माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातुनी. यातून माझे गडी कोण कोण आहे हे भिन्न निवडा. प्रश्न असा आहे भगवंताला निवडता येत नाही का? आपले गडी कोण आहेत हे आपलं आपण बघावं लागतं. प्रपंचात काय आणि परमार्थात काय. प्रपंचाच्या खेळामध्ये सुद्धा आपला गडी कोण आहे हा बरोबर विरुद्ध स्वभावाचा आहे की नाही हे आपलं आपल्यालाच निवडावं लागतं. आणि बरेच लोक आई वडिलावरती पाळी येऊच देत नाही. बरोबर आहे. शेवटी आपलंच आपल्याला निवडावं लागतं. जरी आई वडिलांनी किती काही जरी केलं तरी शेवटी निवड आपली आपलीच असते, कारण फसायचं आपल्यालाच असतं. त्यामुळे दुसरे कोणी जबाबदारी घ्यायला तयार होत नाही. असो तो विषय आता जरी महत्वाचा नसला तरी सुद्धा हे निवडणं हे शेवटी आपलं आपल्याला करा. माझं कोण आहे हे मला कळेल का दुसऱ्याला कळेल? हो, माझं कोण आहे हे तुम्ही निवडा. आणि तुम्ही काय करता? तुम्ही तुमचं निवडा ना. तुम्हाला खेळ करायचा आहे, तुम्हाला अनुकूल कोण, तुम्हाला प्रतिकूल कोण, हे तुम्हाला जेवढं कळतं तेवढं इतरांना कसं कळेल? कसं कळेल? तुकोबारायांना भगवान सांगतायत माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न यातुनी. यातुनी माझे गडी कोण कोण, भिन्न निवडा. यामध्ये हे सगळे जे जमलेले आहेत ना याच्यातून माझं कोण आहे हे तुम्ही निवडा. विवेक आहे निवडणं, विवेक आहे. त्याचा विस्तार करत नाही. निवडणं म्हणजे विवेक आहे. देवाजवळ हे नाही का, देवाला निवडता येत नाही. आपलं कोण परक कोण, दोन उत्तरं त्याची देतो पुढे जा. पहिलं उत्तर त्याचं असं आहे की आपलं कोण आणि परक कोण हे देवाला निवडता येत नाही. आपलं कोण परक कोण देवाला निवडता येत नाही, त्याला निवडून द्यावं लागतं. काय देवाला निवडता येतं मला सांगा? चांगलं वाईट ज्याला कळतं त्याला देव म्हणतात. तो त्याला कळतं अरे तो सगळ्याच्या पलीकडचा आहे. चांगलं वाईट, योग्य अयोग्य, माझं परक हे कुणाला कळतं? ज्याला भेदाची कल्पना आहे तोही निवड करू शकतो. परमात्मा सर्व भेदाच्या पलीकडचा आहे. परमात्मा भेदाच्या अलीकडे नाही. परमात्मा भेदात सापडत नाही. परमात्मा भेदाच्या पलीकडे. लक्षात घ्या, परमात्म्याला जर भेद कळाला असता तर त्याला व्यापक म्हणताच आलं नसतं. व्यापकत्वामध्ये भेद नाही. विचार करून बघा आपण. आकाशात ज्ञानोबारांनी दिलेलं उदाहरण, आकाशामध्ये वेगवेगळ्या रंगाचे ढग येतात.
पण आकाश हा रंग मला आवडला आणि तो रंग मला आवडला नाही असं म्हणून चांगल्या रंगाच्या ढगाला ठेवत नाही आणि वाईट काळ्या रंगाच्या ढगाला तिथून हकलून देत नाही. आकाश सर्वांना समान आहे का? व्यापक आहे म्हणून. समुद्राला नदीचं पाणी, पावसाचं पाणी, तळ्यातलं पाणी याच्यातला फरक कळत नसतो का? कारण व्यापक आहे म्हणून. आणि थोडस स्पष्ट वेदांताच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर ज्याला फरक कळतो तो फरक कळणं हा सुद्धा विकारच आहे. विठ्ठला विठ्ठला काय होतं दुर्दैवाने, थोडा वेळ जाईल माझा 1-2 मिनिट, पण तरी सांगतो. मानवी जीवन विचारप्रधान जीवन आहे असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा तिथल्या विचार शब्दाचाही अर्थ विकार असाच असतो. तो विकार प्रधानच आहे. आपण म्हणतो त्याला विचार म्हणून, पण विचार काय आणि विकार काय फार फरक पडत नाही. परिणामाच्या दृष्टीने दोन्ही समानच आहे. पटत नाही माझं म्हणणं, मला माहिती आहे. मी कुठं उभा आहे हेही मला माहिती आहे. मी कुणाच्या समोर उभा आहे हेही मला माहिती आहे. पण तरी हे बोलण्याचं मी धाडस करतो. सामान्य दृष्टांत देऊन जाईल मी. साधा एखादं तळ आहे, शांत आहे, वारा देखील सुटलेला नाही, त्यामुळे तळ्यावर पाण्याचा तरंगही उमटलेला नाही, आणि कुणीतरी येऊन त्याच्यामध्ये एकदम मोठा दगड धाड पण टाकून दिला तर तळ्याचं पाणी ढवळून निघतं का नाही? गाळ वर येतो का नाही? गढूळ होतं का नाही? पाणी होतं. पाण्यावर मोठे तरंग निर्माण होतात, लाट निर्माण झाल्यासारखी होते, पाणी सगळं गढूळ होऊन जातं. आणि दुसरा दृष्टांत मी आपल्याला जाता जाता देतो, तो म्हणजे एखादं शांत तळ आहे, वारा देखील सुटलेला नाही, पाण्यावर तरंगही निर्माण झालेला नाही, इतकं शांत पाणी आहे, आणि या पाण्यावरती झाडाचं एक पिकलेलं पान तुटलं आणि अलगद त्या पाण्यावरती पडलं, तरंग निर्माण होतात का नाही? होतात ना. दिसायला कसे दिसतात? सुंदर दिसतात, सुंदर दिसतात. झाडाचं पान शांत तळ्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावरती पडलं, अतिशय शांत असे ते तरंग निर्माण होतात, गोल गोल वलय निर्माण होतात, दिसायला अतिशय सुंदर दिसतं. झाडाचं पान शांत पाण्यावर पडून तरंग निर्माण होणं हे जेव्हा सुंदर दिसतं तेव्हा त्याला विचार म्हणतात. आणि दगड पाण्यामध्ये पडून गढूळ होऊन जातं तेव्हा त्याला विकार म्हणतात. पण विकार काय आणि विचार काय, दोन्हीचा परिणाम एकच आहे, पाण्याची शांती बिघडलेली आहे. पटतंय का बघा? दगड पडला काय, पाण्यावर पान पडलं काय, परिणाम एक आहे, पाण्याची शांती बिघडलेली आहे. आणि विचारानं जर शांती बिघडत असेल तर तो विचार सुद्धा विकारच होता. ऐका, म्हणून वेदांताच्या दृष्टीने विचाराने समाधान आहे. तुकोबाराय बोलतात, विचारा वाचून न पविजे समाधान. मान्य आहे. विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले. मान्य आहे. विचारोने अहंकार सांडीजे. मान्य आहे. सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. मान्य आहे. विचाराकडे प्रवृत्त सारासार विचार करा उठाउठी. मान्य आहे. सगळे प्रमाण मान्य आहे. पण वेदांताचा विचार केला तर एका विचाराचा तरंग शांत होऊन दुसऱ्या विचाराचा तरंग उत्पन्न होण्याच्या आधी जी मधली जागा राहते तिथं जीवनाची धन्यता राहत असते. ऐका, जीवनाची धन्यता विचारात राहत नाही, विचाराच्या परिसमाप्तीत राहत असते. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे का सांगतो, कुठून निघालो हे सगळं असं आहे. त्याच्यामुळे आमचं फावतं. तुम्ही विषयाला धरून राहणार, माझे गडी कोण कोण हे चाललं होतं ना. निवडा निवडा, वेगळं करा वेगळं करा, वेगळं करणं विवेक विचार हे सांगत होतो ना आपल्याला. ऐका, विचारात जीवनाचं समाधान नाहीये, विचारात जीवनाची धन्यता नाहीये, विचाराच्या परिसमाप्तीत विचाराची धन्यता आहे. आपण पहा, योगशास्त्र पहा, वेदांत पहा, मला विस्तार त्याचा करायचा नाही आहे, पण सूत्र मात्र त्याचं सांगायचं. सूत्र एवढंच आहे, पहिल्या विचाराचा प्रध्वंसाभाव आणि दुसऱ्या विचाराचा प्रागभाव या दोन्ही अभावाच्या मध्ये धन्यता आणि आनंद राहत असतो. पटतंय का बघा जरा विचार करून शांत चित्ताने. पुन्हा सांगतो, एका विचाराचा प्रध्वंसाभाव आणि दुसऱ्या विचाराचा प्रागभाव या दोन्ही अभावाच्या मधली जी जागा आहे तिथं मानवी जीवनाची धन्यता राहत असते.
एका विचाराची परिसमाप्ती आणि दुसऱ्या विचाराचा अनुदय, या दोन्हीच्या मध्ये जीवनाचा आनंद राहतो, जीवनाची धन्यता राहते. आणि हे आपल्याला कळत नाही आणि परमात्मा तिथं आहे. त्यामुळे आपण विचारात अडकतो आणि परमात्मा विकार आणि विचार या भेदाच्या पलीकडचा आहे. म्हणून परमात्म्याला निवडता येत नाही, म्हणून दुसऱ्याला सांगावं लागतं विठ्ठला आणि अशा भेदाभेदाच्या पलीकडे जो जातो, या भेदाभेदाच्या पलीकडे जो जातो, तो भगवंताचा काल्याकरता होणारा गडी असतो. माझे गडी कोण, कुणाला कळणार आहे? ते देवाला कळत नाही. हा झाला तात्विक विचार. पण याला प्रमाण काय? हे देवाला कळत नाही, याला प्रमाण काय? याला प्रमाण परमात्माच. गीता काढा, दुसरा अध्याय काढा, भगवान स्वमुखानं सांगतात, ना सतो विद्यते भाव ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिभी. हे मला कळत नाही अर्जुना. मग हे कळतं कुणाला? उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. हे मला कळतं काय? मला कळत नाही. मग हे तत्वज्ञ संत स्वीकारिती, हे मला कळत नाही अर्जुन. मला कर्मातलं कळत नाही, मला ज्ञानातलं कळत नाही. भगवान बोलतात बरं, तरी त्याची गीता जीवनमुक्त करते. बरं का? ऐका, अरे मला कळत नाही, काय कळतं मला हे? तस्मात शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित. आपण नेहमी सांगतो कार्याकार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते पुढे लोकी वाळावेगा. 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबारांनी तोच परामर्श घेताना पुन्हा तीच भूमिका बोलून दाखवली. एवढ्या करता आपल्याला सांगतो की परमात्मा म्हणतो हे मला कळत नाही. मग कळतं कुणाला? हे तत्वज्ञ संत स्वीकारिते. उपाधीमधून उपाधीतलं चैतन्य कसं बाजूला काढायचं असतं, मला कळत नाही. मग त्याच्याकरता जी उदाहरणं दिली आहेत ना, ती सगळीच्या सगळी उदाहरणं आपण ज्ञानेश्वरीतली एकाखाली एक 4 दृष्टांत ज्ञानोबारांनी देऊन सिद्धांत सांगितला. ते 4ही दृष्टांत आपण बघा आणि तिथं वापरलेले शब्द आपण पहा. हे कळतं कुणाला हे आपल्याला तिथून समजून. ज्ञानोबारांचे दृष्टांत बघा आपण. उपाधी माझी गुप्त, उपक्रम घ्या. चैतन्य असे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पयजैसे एक होवोनी मिनले असे, ते निवडोनी राजहंसे वेगळे की जे. का अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवेच्या आयणी. करिता दधिकडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे, की भूसबीज एकवट उपणिता राहे घनवट. उडोते फलकट जाणो आले तैसे विचारिता निरसले. प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले कुणाला. ज्ञानी असे, आणि असे जे ज्ञानी आहेत त्यांना भगवंताला सांगावं लागतं, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी माझे गडी कोण कोण भिन्न निवडा. काय भाषा आहे तुकोबारांची. सहज बोलणे, किती सहज. कुणालाही वाटेल माझे गडी निवडावं याच्यातलं. अरे काय डाळ तांदूळ निवडा का, डाळीतले खडे निवडा का तांदूळातले खडे निवडा. हे निवडा म्हणजे काय सोपं काम नाही. हे निवडणं सोपं काम नाही. म्हणून 4 दृष्टांत ज्ञानोबारांनी निवडण्याकरता दिले. एक सांगितला राजहंस, दुसरा सांगितला बुद्धिमान असणारा सोनार दादा, तिसरी सांगितली ताक पाणी लोणी आणि ताक वेगळं करणारी रवी, आणि चौथा सांगितला शेतकरी. भोसबीज एकवट उपणिता राहे घनवट उडोते फलकट जाणवले. 4 दृष्टांत दिलेत. या 4ही जणांचा स्वभाव ज्या एकाच्या ठिकाणी एकत्रित झालेला असतो त्याला सांगावं लागतं निवडा. हे 4ही स्वभाव एकत्रित यावे लागतात, विस्तार करत नाही. आणि म्हणून भगवान तुकोबारांना ही प्रार्थना करतात की मला काल्याचा खेळ खेळायचा आहे, तर माझे गडी कोण कोण निवडा. का मला निवडता येत नाही. मग निवडता कुणाला येतं? तुकोबारांचे 3 शब्द हा निवडण्याचा अधिकार कसा प्राप्त होतो हे सिद्ध करणार आहे.
माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी. यातुनी म्हणजे सगळ्यातुनी, म्हणजे सगळ्याचं ज्याला ज्ञान आहे तो. सगळ्यातून भिन्न कोण आहे हे ज्याला कळतं तो. आणि याच्यातला देवाचा गडी होण्याचा अधिकार कुणाला आहे हे ज्याला कळतं त्याला म्हणावं लागतं निवडा. ही प्रार्थना त्याला करावी लागते. म्हणून भगवान म्हणतात मला निवडता येत नाही, कारण मला भिन्नताच माहित नाही. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. माझ्याजवळ भेदही नाही ना अभेदही नाही, मला कळतच नाही, मला निवडता येत नाही. निवडण्याकरता एक विवक्षित बुद्धी लागते, निवडण्याकरता संत व्हावं लागतं तर निवडता येतं. 10व्या अध्यायाची पहिली ओवी ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना वापरले. नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. विशद बोध विदग्धा. विशद शब्द धातू काय सांगतो? निवडणं. ज्याला विशदीकरण जमतं आणि विशदीकरण करण्याकरता म्हणून जो तत्वाचा विस्तार करतो, अशा विस्तारातून जे विशदीकरण होतं, ज्या विशदीकरणातून जी निवड करता येते, अशी निवड करण्यामध्ये तुम्ही चतुर आहात. नमो विशदबोध विदग्धा. विदग्ध म्हणजे चतुर. विदग्ध शब्दाचा अर्थ शहाणा, चतुर. शब्द धातू त्या अर्थाने येतो. सोडून द्या तोही विषय आता. पण असं कुणाला जमतं? भगवान म्हणतात मला जमत नाही. मग कोण करू शकतं? माझे गडी कोण आहेत आणि याच्यातलं माझं कोण नाही आणि माझं कोण आहे हे निवडायचं असेल तर भगवंताची तुकोबारांना प्रार्थना आहे. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. मला निवडता येत नाही. का निवडता येत नाही? कारण तो भेदाभेदाच्या पलीकडचा. एक अर्थ प्रमाणासहित बोलता येऊ शकतं. दुसरा एक अर्थ सांगतो. अजून एक 2 अर्थ आहेत पण वेळेची मर्यादा म्हणून दुसरा अर्थ सांगतो. कारण भगवंताचे काल्याच्या प्रसंगातले गडी होणारे ज्या योग्यतेचे आहेत ना, ती योग्यता त्या योग्यतेवर पोचल्याशिवाय कळत नसते. ऐका, थोडंसं स्पष्ट करतो. बघ, काल्याचा प्रसंग आहे. माझे गडी कोण कोण हे निवडायचंय. मग काल्याच्या कीर्तनाकरता माझे, काल्याच्या खेळाकरता माझे गडी कोण आहेत हे देवाचे गडी होण्याची योग्यता ही त्यांना कळू शकते जे भगवंताचे गडी झालेले. त्यामुळे हे गडी कोण आहेत? अरे हे गडी वेगळे आहेत बाबा, हे गडी इतर सामान्य नाहीत. माझे गडी वेगळे आहेत. इथं सगळ्यांचा गडी नाही, इथं गडी वेगळा आहे. तो कोण गडी आहे सांगायचं झालं तर किती प्रमाण? एक प्रमाण देतो मी फक्त आपल्याला, एक प्रमाण. कोणतं प्रमाण आहे? आपण चिंतन करून बघा. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा हे जर भगवान म्हणत असतील तर भगवंताचा गडी कोण आहे हे नाथ महाराजांनी सांगितलं. विठोबाचा प्राण सखा. सखा म्हणा गडी म्हणा, मला आता दोन्ही एकच अर्थाने घ्यायचं.
भगवंताचा सखा कोण, भगवंताचा गडी कोण हे दुसऱ्या कुणालाही कळत नाही. ते कोण आहेत? ते ज्ञानोबाराय आहेत. आणि ज्ञानोबारायांना ओळखायला भगवान चालत नाहीत, त्याला तुकोबारायांनाच सांगावं लागतं. विठ्ठला विठ्ठला सख्यत्वाची प्रमाण, सख्यत्वाचा संबंध, सख्यत्व म्हणजे काय, सख्यत्व रस कसा वगैरे वगैरेचा विचार सोडून द्या. पण भगवान म्हणतात माझा गडी कोण आहे. हे गडी कोण आहे तर ज्ञानोबारायांच्या अधिकाराला पोचलेले स्वतः ज्ञानोबाराय हेच भगवंताचे गडी आहेत. आणि ज्ञानोबारायांना निवडायचं असेल तर ते भगवंताला जमत नाही. ज्ञानोबारायांच्या अधिकारावर पोचलेल्यांनीच त्यांची निवड करावी. म्हणून तुकोबारायांना सांगावं लागतं, कारण तुकोबाराय तिथपर्यंत पोचले, त्यांनाच ते गडी ओळखू येतात जे तिथपर्यंत पोचले, दुसऱ्यांना नाही. प्रमाणको तुका म्हणे हे तो आहे तया ठावे, जिही एक्या भावे जाणीतला. तुकोबाराय बोलतात. कुणाला कळतं भक्ताचा महिमा, भक्त त्याच अभंगाचं शेवटचं चरण आहे. भक्ताचा महिमा भक्तचे जाणती, दुर्लभया गती आणिकासी. आणिकासी म्हणजे देवासी सुद्धा या गती दुर्लभ, फक्त तुकोबारायांना या गती सुलभ. म्हणून तुकोबारायांना सांगावं लागतं माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून माझे गडी कोण निवडा. कारण ज्ञानोबारायांना ओळखणारे, ज्ञानोबारायांच्या अधिकारापर्यंत पोचलेले फक्त तुकोबाराय देवाला जवळ दिसतात. कारण तुकोबारायच हे निवडू शकतात, दुसऱ्या कोणाला तो अधिकार नाही. लक्षात घ्या. किती प्रमाण देऊ मी आपल्याला, किती प्रमाण देऊ. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनू. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, व्हावे ते आपण. बस तुका म्हणे एका भावे जाणीतला हो, बस बाकी काहीच नाही. जो एक स्वरूपाला प्राप्त होतो त्यालाच तो महिमा कळत असेल तर भगवान म्हणतात ज्ञानोबाराय कोण आहेत, माझे गडी कोण मला माहित नाही. निवडा भिन्न यातुनी, हे तुकोबारायांनी निवडावं. मग चोखोबाराय गडी आहे, गोरोबा काका गडी आहे, ज्ञानोबाराय गडी आहेत, नामदेवराय गडी आहेत, जनाबाई गडी आहेत. ह्या सगळ्या गड्यांना निवडायचं असेल तर सगळ्यांमधून संतत्वाची जाणीव ही त्यांनाच होते, त्यांना संत असं म्हणतात. सगळ्यांमधलं संतत्व दिसायचं असेल तर त्याला संत व्हावं लागतं. जीवाला संतत्व कळत नाही. बोलू, देवालाही संतत्व कळत नाही, देवालाही संतत्व कळत नाही. म्हणून ज्ञानोबारायांची सेवा करायची असेल तर देवाला सुद्धा तुकोबारायांच्या रूपानं अवताराला यावं लागतं, तर ज्ञानोबारायांची सेवा घडते. जगामध्ये मी एक वाक्य बोलतो, तुम्हाला पटेल नाही तर न पटेल, पण आपण विचार करून पहा. एका बाबतीत ज्ञानोबारायांपेक्षा आपण जास्त भाग्यवान. ऐका, माझं म्हणणं पटणार नाही, पण एका बाबतीत ज्ञानोबारायांपेक्षा आपण वरचढ होतो, भाग्यवान. कशामध्ये? ज्ञानोबारायांची सेवा करण्याच्या बाबतीत आपण ज्ञानोबारायांपेक्षा वरचढ आहोत, कारण ज्ञानोबारायांना ज्ञानोबारायांची सेवा करता येत नाही. ज्ञानोबारायांचा दास होण्याचं भाग्य ज्ञानोबारायांच्या नशिबात नाही, ते आपल्या नशिबात आहे. ज्ञानोबारायांचा दास म्हणून घेणं हे फक्त आपल्याला जमतं, तुकोबारायांना जमतं. ज्ञानोबारायांना स्वतःला ते कधी जमलं नाही की मी त्यांना निवृत्तीनाथ महाराजांचा दास होता येईल, पण ज्ञानोबारायांचा दास होण्याचा आनंद काय आहे हे ज्ञानोबारायांना माहित नाही, ते आपल्याला माहिती. ज्ञानोबाराय कोण हे तुकोबारायांना सांगावं लागतं. म्हणून तुकोबारायांना भगवान म्हणतात माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी माझे गडी कोण कोण निवडा. ते माझे कशावरून माझे? कारण मी जसा भेदाभेदाच्या पलीकडे पोचलो तसे ज्ञानोबाराय सुद्धा भेदाभेदाच्या पलीकडे. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतो सर्व, चतुराक्षरी जपहा करीतो ज्ञानविरहित ब्रह्म प्राप्तीचे सुख, ज्ञानविरहित ब्रह्म प्राप्तीचे सुख, ज्ञानाग्नी होय
ज्ञानदेव ज्ञानदेव मनसा ज्ञानदेव देतो ज्ञानाग्नीने पापी जळते हे याची आज्ञा ज्ञानदेव ज्ञानदेव मनसा ज्ञानदेव देतो नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं वर्णन करताना जी भूमिका बोलून दाखवली, ब्रह्मस्वरूप आणि ज्ञानोबरा याच्यात अंतर काय राहिलं सांग. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञ, ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म, भेदाभेदाच्या पलीकडे गेले ना ज्ञानोबरा आहे. ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांग होय, त्रिपुटीच्या पलीकडे परमात्मा स्वरूप ना ज्ञानोबरा आहे त्रिपुटीच्या पलीकडे. आणि ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा, आणि ज्याच्या ज्ञानानं आपल्या ठिकाणी असणाऱ्या सर्व पापांपासून आपली विनिर्मुक्ती होते, ज्ञानोबराय तिथेच आहेत. आणि म्हणून ते ज्ञानोबराय भगवंताचे गडी होतात, कारण दोघांचा स्वभाव समान आहे. दोघांचं स्वभाव म्हणजे स्वभाव नाही, स्वस्य भाव हा स्वभाव असा स्वभाव दोघांचा एक आहे. आणि असे माझ्या स्वभावाचे गडी कोण, हे यातून वेगळे निवडा बाबा. कोण आहेत, निवडा निवडा भिन्न यातून. तुकोबारांना सांगितलं, तुकोबारांनी सांगितलं निवडतो, पण त्यांना निवडून काय करायचंय, अरे काला करायचा आहे म्हणजे काय करायचं, आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी. जे कल्पित भेदात वेगळे झालेले आहेत त्यांना पुन्हा माझ्यात एकरूप करायचं, आणि माझ्या आनंदाकरता त्यांना पुन्हा वेगळं करायचं. हा खेळ आपल्याला खेळायचा आहे. एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी याचा अर्थ एकानी एकाशी खेळावं असा नाही. एकानी एकाशी खेळावं असा एक खेळो एकाचा अर्थ नाही. एक खेळो एकाशी याचा अर्थ एक स्वरूपाला प्राप्त झालेला जो एक, त्यांनी एक स्वरूपाला प्राप्त झालेला याच्या स्वरूपाशी एकरूप झालेला जो एक, त्याच्या बरोबर खेळलेला खेळ म्हणजे काल. एक खेळो एकाशी, एकाने एकाशी खेळायचं. आपणामध्ये मिळो. उपनिषदाचं वचन अगदी समान जर बघायचं झालं तर याचा अधिकारी कोण, उपनिषदाने आपल्याला सांगितलं आत्मक्रीड आत्मरती क्रियावानेश ब्रह्मविदाम वरिष्ठ. उपनिषदाने आपल्याला सांगितलं आत्मक्रीड एक खेळो एकाशी, आत्मरती आपणामध्ये मिळो. आणि असा कोण आहे, क्रियावानेश, तरीही खेळण्याची क्रिया जो करतो आहे तो ब्रह्मविदाम वरिष्ठ. तो ब्रह्मविद वरिष्ठ असा जो माझा गडी आहे, तो माझा गडी निवडून आपल्याला काला करायचा. मग परमात्म्याशी एकरूप व्हायचं म्हटलं की बऱ्याच लोकांना भीती वाटते, कारण सगळ्यात मोठी अडचण एकरूपतेची, सगळ्यात मोठी अडचण एकरूपतेची जर कोणती असेल तर आपलं अस्तित्व विसरावं लागतं. आणि हेच नेमकं कुणाला नको आहे. माझा मी नाही विसरला पाहिजे. मग मी कोणी असेल, ह भ प प पु गु कोणी का असेल, कोणी का असेना, त्याला स्वतःच अस्तित्व मिटवायचं नाही महाराज. आम्हाला परमार्थ करायचा आहे. आमचं अस्तित्व अबाधित ठेवून, आणि अस्तित्व बाधित झाल्याशिवाय परमार्थ करता येत नाही, ही वस्तुस्थिती. सगळ्यात मोठी अडचण कुठे आहे, माझा मीपणा राहिला की परमार्थ संपला. माझ्या मीपणाचा करोनी फराळ, उरले खावयासी भैसला सकळ. है ना, कोण आहे, माझं तुझं हा भेद संपला पाहिजे, मी संपला पाहिजे. अहो वेदांत तर आपल्याला सांगतो अहम ब्रह्मास्मी मधला अहम सुद्धा संपला पाहिजे. कारण तो अहंकार राहिला की सगळा घात तिथून आहे, सगळा घात तिथून आहे. तेथ अडवावया आले दोष वैरी जे धोपटिले. 18वा अध्याय. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. पहिली ओवी खालची. तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले, तया माझी पहिले देहाहंकार. तो अहंकार आपल्याला जन्माला येतानाच घालून मगच जीवदशा आपली सिद्ध झाली. अहंकार आहे म्हणून जीवदशा आहे. पाचाही गाठी पडे देहाकारू जै उघडे, तो नाचवी चहूकडे अहंकार उगा. नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. किती प्रमाण,
किती प्रमाण आपल्याला देऊ. अहंकार आहे, अहंकार आला की त्या अहंकाराबरोबर ज्ञानोबाराने अरे जीवदशेचं चिंतनच तिथून केलं. ज्ञानोबाराय तिथूनच अर्जुनाला गोष्ट सांगताना ज्ञानोबाराय सांगतात, ऐक अर्जुना गोष्टी सांगेल परियसी, जेथ अहंकार तनुसी वालभ पडले, तेथ इच्छा हे कुमारी झाली, कामाची तारुण्य आली, जेणे द्वेषेसी मांडली वराडी. ज्ञानोबराय बोलतात, आपण ज्ञानेश्वरी वाचता नेहमी नित्य वाचणारे लोक आहात, मी काय सांगतो ऐका. अहंकार काढून टाकला जीवदशा संपली. अहंकाराचं राहित्य म्हणजे ब्रह्मरूपता. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. की अहंता घात करते ना, मग त्या कारण का आपलं अस्तित्व अबाधित राहावं याच्याकरता प्रत्येकाची धडपड चालू. किती गंमत असते, अस्तित्व शून्यतेपासून अस्तित्व निर्मितीचा वेध असतो. बघा पटतंय का बघा. आपण जन्माला येताना नाव तरी घेऊन आलो का आपलं. उपजली या बाळकासी नाव नाही तयपासे ठेविली या नावेसी. 17वा अध्याय ज्ञानोबाराय बोलतात ना, ओम तत्सदिती निर्देश. ज्ञानोबाराय या श्लोकावर भाष्य करताना बोलतात, जन्माला येताना आपलं काय अस्तित्व आहे मला सांगा. काय अस्तित्व आहे? काय नाही. आपलं अस्तित्व म्हणून आपल्याला नाव नाही, त्यावेळेला नीट रूप नाही. आपल्याला जन्माला आई बापांनी घातलंय आणि आपले कर्म आपल्याला भोगायचे आहेत म्हणून आपण जन्माला आलोय. कसलं अस्तित्व? सगळी परावलंबिता. भावार्थ रामायणाच्या बालकांडात सुरुवातीला 7व्या प्रकरणामध्ये प्रसंगामध्ये नाथ महाराजांनी बाल्य, तारुण्य, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था या सगळ्यातले दोष आपल्याला सांगितलेत. आपण भावार्थ रामायण पहा. बाल्य काय? अज्ञान, स्वतःच्या अस्तित्वाचं सुद्धा अज्ञान असतं. काही कळत नाही त्यावेळेला. आपलं कोण परक कोण करत नाही, आई बाप कोण माहित नाही, भाऊ बहीण कोण माहित नाही, आपण कुठे जन्माला आलो माहित नाही, जन्माला आलो म्हणजे काय झालं माहित नाही, इथून कोणते भोग भोगायचे माहित नाही, आपल्याला कोण व्हायचंय माहित नाही, काहीच माहिती नसतं. आणि तरी तिथं असं वाटतं, अहो आम्ही कधी एखाद्याच्या घरी गेलो ना की तिथे ते आजी वगैरे कोणीतरी असतं बसलेले, या 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 तर चला 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 घरी चला. मग घरी गेलं की बसवतात, काहीतरी हारबीर घालतील, शाल घालतील, दूध वगैरे काहीतरी देतील, काय जे असेल ते घरामध्ये लहान मूल जन्माला आलेलं असतं. ते जन्माला आलेल्या मुलाला घेऊन ती आजी येते. महाराज नातू झाला, म्हणजे फार छान झालं, कुळाला दीपक झाला, वारकरी संप्रदाय तुमचा चालू राहील घरात, बरं झालं, मुलगा झाला तुम्हाला, मुलगी झाली, मुलगा झाला, चांगलं झालं चांगलं झालं. आता ते मुलं थोडं मोठं झालेलं असतं, त्यालाही कळत असतं, मग तुम्ही घ्या. आता आम्ही घ्या तर काय दत्तक घ्या, आम्ही कशाला घ्या, नाही तुमच्या मांडीवर ठेवा, तुम्ही आशीर्वाद द्या. तर आमच्या आशीर्वादाने आमची पोरं नीट वागणार, आमच्या आशीर्वाद कशा करता आमची आशीर्वाद. पण लोकांना असं वाटतं की महाराजांचा आशीर्वाद म्हणजे फार. एक मंत्री झालेले मला भेटायला आले महाराज, मी हारबीर घातला, ते म्हणले महाराज तुमच्या आशीर्वादाने मंत्री झाला. मी म्हणलं माझा आशीर्वाद तुला मंत्री करतो, मला हबपच ठेवतो, तू झाला मंत्री, मी तसाच, माझा कसला आशीर्वाद. असले आशीर्वाद मागू नयेत आणि कुणी देऊ नये, काही उपयोगाचे नसतात. नाही महाराज मुलगा झाला, नातू झाला, मांडीवर बरं द्या. आपण आता लहान मुलं आहे, ते गोंडस असतं, निरागस असतं, निष्पाप असतं. ते लहान मुलाला बघून कुणाला गोड वाटत नाही, आनंद वाटत नाही. लहान मुलं बघितलं आपण हातामध्ये, बरं ते मुलं त्यांचंच असल्यामुळे दुसऱ्याच्या हातात गेलं की रडतं. त्यांच्याच घरात जन्माला आलेलं असल्यामुळे महाराजाच्या हातात गेलं की ते रडतं. आता ते रडतं, त्याला काय करतात, त्याला परिचय असतो, हे म्हणजे हात स्पर्शाची ओळख झालेली असते, डोळ्याची नजर बसलेली असते, आपलं कोण, ही आपली आजी नाही, हे महाराज आहेत म्हणलं की ते रडतं. मग आता बरं आपण तरी कसं, आता त्याला बरं थोडा वेळ हलवलं, शांत केलं, बरं नाही म्हणलं, त्याला काहीतरी दाखवलं तरी ते गप्प बसत नाही, कारण त्याला माहिती आहे कोणतरी परकाय घरात, हे आपला म्हणणाऱ्यातलं हे कोणी नाही, हा चेहरा आपल्यातला नाही, कोणीतरी परक्यातला चेहरा आहे. आणि त्याला भीती वाटते, ते रडायला लागतं. रडलं की आपण थोडा वेळ शांत करण्याचा प्रयत्न करतो, ते काही शांत होत नाही, किंचाळायला लागतं. मग आपण ते पुन्हा बरं जाऊ दे, राहू द्या बाबा, तुमचं तुम्ही घ्या.
एखादा फोटो काढला की झालं काम त्याचं, तेवढ्या पुरतच असतं ते घ्या बाबा तुमचं तुम्ही घ्या. मग ते आजीच्या हातात गेलं की त्या आजीचा चेहरा बघितला की ते पोरगं शांत झालं की मग आजी म्हणते, महाराज याला सगळं कळतं. काय ब्रह्मदेवाचा अवतार आलाय तुमच्या, सगळं काय कळतं.